योगदान। सम्मान्य गजानन पाटिल के पी से इनामपुरी के पुरस्कार थे, इनकी ओर से 3000 का योगदान और वासुदेव धर्मा पाटिल इनकी ओर से 5000 का आर्थिक योगदान। सभी मेहमानों का हार्दिक हार्दिक स्वागत पीपीएल सीजन 2 में। तन मन धन हे त्रिवेणी संगम पाहायला मिळतं आणि याच्या जोरावरती सध्याच्या घडीला महाराष्ट्राच्या क्षितिजावरती रायगडाच्या क्रिकेटमध्ये पनवेल तालुक्याचा आपण डंका पाहता, कारण सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये TDPL, त्यानंतर आपण उरण प्रीमियर लीग पाहता, नाही ते असता पनवेल प्रीमियर लीग PPL। लीग का जमाना है, लीग का क्रिकेट है। अपकमिंग 50 गांव, 40 गांव, 18 गांव, बड़ी बड़ी लीग इंतजार कर रही है। लेकिन ये मैच देखिए, राजवीर ओम ठाकुर इंडियन आर्मी वॉन द टॉस एंड चूज टू फील्डिंग फर्स्ट। गेम ऑन, अंपायर ग्रीन सिग्नल। द बिग फाइट ओवर नंबर 1, योगेश पाटिल मुन्ना के हाथों पर ये बेमिसाल गेंदबाज। हैरत अंगेज ओवर, अफलातून गेंदबाज किरण पवार को आउट किया पहले मैच में। नाम है योगेश पाटिल, प्यार से मुन्ना। ये पहली गेंद डॉट है। शानदार ओवर, अच्छी बॉलिंग, अच्छी गेंदबाजी। पहली कैच छूटी थी, दूसरी कैच मिल गई। गेंदबाज बढ़िया योगेश पाटिल। मुन्ना की शानदार ओवर, पावर प्ले में धड़ाकेबाज ओवर करते मुन्ना। पहली गेंद डॉट, राउंड द विकेट। प्रीतम पाटिल ने अपील की है, एक खिलाड़ी अपील कर रहा है, 10 खिलाड़ी शांत है। अंपायर का सही फैसला, इट इज नॉट आउट। प्रवीण पाटिल, मैन फ्रॉम वल्लभ, रन मशीन इनका नाम है। ग्रामीण में हमेशा चलते, लीग में ये मौका मिला है प्रवीण। बाइकमैन खिलाड़ी, व्हाट अ स्ट्रोक, बल्ले के पल्ले आई, बल्ले के स्लॉट में वाइड लॉन्ग ऑन सीमा पार, बिग हिट छक्का। का रास्ता बनाओ और सिंगल डबल के साथ भी छक्का तो लगा इस बार तीसरी बॉल पर। प्रवीण, अलीकडच्या लढतीमध्ये प्रवीण पाटीलने 3 षटकार खेचले होते आणि ते चेंडू मिळणं खूप कठीण झालं होतं। आताही तेच घडलं, जसं लांब लचक फटका आला, चेंडू हरवला। अब बिल्कुल काफी दूर गेंद गई थी, लेकिन योगेश पाटिल ना आज इनके ओवर में बड़े स्ट्रोक नहीं लग रहे ज्यादातर। पहले मैच में भी इनके ओवर में सिर्फ 10 रन बने थे। इस बार टाइमिंग बढ़िया था, ताकत कम है। डीप एक्स्ट्रा कवर पॉइंट ऑफ साइड में इस गेंद को फ्लिक किया, फ्लिक ऑन द रिक्स। इस बॉल पर 2 रन जरूर मिलेंगे। नो मॅन्स लँड, सेफ लँडिंग पाहिली आपण। चेंडूची तात्काळ 2 धावा प्राप्त झाल्या। धावसंख्या गुणतालिकेवरती पाहायला मिळते ती बिनगडी बाद 8 आणि इथे गोलंदाजाचा कुठेतरी थाट पाहायला मिळतो। डू और डाई का मैच, करो या मरो। दोनों टीम ने एक मैच हारा है, इसलिए मैच है करो या मरो, डू और डाई। पॉइंट पर गेंद, कैच ड्रॉप। पाय इथे झेल मात्र जमिनीला भूदान झाला। झेल होता फलंदाज प्रवीण पाटीलचा आणि त्यानंतर झेल सुटल्यानंतर पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येतोय प्रवीण पाटील, ज्याने खऱ्या अर्थानं प्रावीण्य कमावलंय।
5 चेंडू 10 धावसंख्येवरती खेळतो, परंतु हा अखेरचा चेंडू योगेश पाटीलचा खूप काही निर्णायक ठरला जाईल. अखेरचा बॉल विस्फोटक फटका खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ही फटकेबाजी जारी आहे. तिथे क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. सीमा रेषे नजीक चेंडूची आपण पकड पाहता आणि तात्काळ याही चेंडूवरती 2 धावा येत आहेत आणि अशा रीतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. बिनगडी बाद 12. एक ओवर का खेल समाप्त, 12 रन प्रति ओवर से अगर बनेंगे तो 60 का आंकड़ा बना सकती है टीम लेट महादेव 11 विकास स्पोर्ट्स पेटाली. पेटाली में बदलाव हुआ, इससे पहले हेमंत केनी का नाम था कप्तानी में, ऋतिक केनी को मौका मिला, नया कप्तान लॉन्च किया और ऋतिक केनी पे ये बड़ी जिम्मेदारी है इस बार. युवा पिढीवरती आता मात्र दारोमदार आहे. मित्र म्हणेन पेठाली टीमची, परंतु त्यांच्या विरोधामध्ये घोट संघ पाहायला मिळतो. पहा दोन्ही संघ तितकेच ताकदवर पाहायला मिळतात. एकीकडे राजवीर ओम ठाकूर इंडियन आर्मी घोड त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना स्वर्गीय महादेव 11 विकास स्पोर्ट्स पेठाली या संघाचे पुरस्कर्ते आहेत संघ मालक विनोद केनी, निलेश केनी. एकीकडे आहेत राजवीर ओम ठाकूर इंडियन आर्मी घोड टीमचे शिवादादा गोंधळी, तर एकाकडे अक्षय पाटील तळोजे मजकूर. दोनों टीम के लिए दो दो टीम ओनर है संघ मालक जिन्होंने टीम को खरीदा है ऑक्शन में. पीपीएल सीजन 2 के पॉइंट्स लगे थे रोशन और पॉइंट्स पे खिलाड़ी खरीदे, लेकिन सबसे महंगा खिलाड़ी इस साल कौन रहा तो आशीष मेहरुल. लिलाव प्रक्रियेमध्ये खऱ्या अर्थानं हजारो रुपयांची आपण बोली पाहिली आणि आता मात्र त्या दृष्टिकोनातून खेळाचे डावपेच आखावे लागतील. ज्या पद्धतीनं संघ निवडकर्त्यांनी पुढे जाण्याची संधी दिली आणि ते संधीचं सोनं करावं लागेल. 40,000 पॉइंट में 14 खिलाड़ी खरीदने थे, उनमें से ये बदलाव किया गया. खिलाड़ी ऑक्शन में सोल्ड आउट हुए, कुछ खिलाड़ी अनसोल्ड हुए, लेकिन 448 खिलाड़ियों को मौका मिला पीपीएल सीजन 2 में. ओ घुटने टेक तमाशा देख, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से बॉल को फेंक दिया सीमा पार, अफलातून छक्का. पूर्णपणे तडाखेबंद उन्हामध्ये काय देखणी कामगिरी पाहायला मिळते. ती बॅटिंग मार्कवर राजेश परिहार. दुपारचं हे सत्र पाहायला मिळतं आणि राजेश एका क्षणी आक्रमक होतोय. ओहो, पुढचा हा चेंडू फलंदाजापासून थोडासा दुरावा पाहायला मिळतो आणि द्वारकानाथ चोरगे सरांचा इशारा येतो बॅट बॉल. राजेश परिहार मैन फ्रॉम खारगर कॉलोनी का खिलाड़ी, क्या शॉट खेला भाई डीप स्क्वायर लेग के ऊपर से, घुटना टेक तमाशा देख 6 रन. उसके बाद वाइड गेंद को जांचा परखा, एक्स्ट्रा रन भी ले रहे, छेड़का नहीं कर रहे, एक्स्ट्रा रन भी चाहिए. अच्छी बल्लेबाजी. नक्कीच प्रवीण, अतिशय मजबूत फटके खेळताना आपण हे फलंदाज पाहतो. इथे प्रहार करण्याचा प्रयत्न होता, रोखले, बांधून ठेवले, पायामध्ये बेड्या घातल्या गेल्या. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. गोलंदाज प्रणय भोईरनं तात्काळ कमबॅक केलंय. प्रणय भोईर क्या गेंदबाजी है, पहले बॉल पे छक्का मार के उनका स्वागत हुआ था, लेकिन उसके बाद डॉट गेंद का मारा किया उन्होंने. स्टेप आउट हुए थे, इस गेंद को भी थोड़ा पीछे किया, ओवर पिच बॉल, टर्न ऑफ द बॉल, चकमा दिया राजेश परियार को खड़े खड़े. ये बॉल भी डॉट है. पहिल्याच बॉलवरती आपण उत्तुंग असा षटकार पाहिल्यानंतर गोलंदाजाचा आता मात्र महाप्रलय पाहायला मिळतो. प्रणय भोईरवरती पुन्हा एकदा प्रहार केला, इनसाइड आउटचा फटका आहे. चेतन पाटील चेंडू पर्यंत जाईल. ओहो, सुपर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि तात्काळ इथे धावसंख्या वेगवान व्हायला सुरुवात झाली आहे. धावा मिळत आहेत 2. फील्डिंग पोजीशन, मैंने कहा चीन की दीवार कितनी मजबूत होती है रोशन, वो चीन की दीवार है. पीपीएल के जितने भी खिलाड़ी फील्डिंग में देखे, कमाल, बेमिसाल. एक गठबंधन तोडणं खूप काही कठीण आहे. चेतन पाटीलने चेंडूला जज केलं. अगली पेशकश, वेगवान तेज तर्रार वेगावरती स्वार होत हा चेंडू सफर केला आणि यष्टीरक्षकाची भूमिका अतिशय अनमोल पाहायला मिळते. ये करना पड़ेगा प्रीतम पाटिल, क्योंकि ये डू और डाई का मैच है, करो या मरो. अगर हारोगे तो सीधा बाहर. प्रीतम पाटीलनं काय चेंडूला जज केलं. पुढचा हा चेंडू जोराची अपील ठरली गेली, पंचांनी उचलून धरली आणि इथे पहिला दे धक्का पाहायला मिळतो स्वर्गीय महादेव 11 विकास स्पोर्ट्स पेठाले टीमला आणि खेळाडू बाद होतोय राजेश परिहार.
दिया छक्का लगने के बावजूद शानदार ओवर, कमाल की गेंदबाजी। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. त्यानंतर वेध लागली दुसऱ्या षटकाची आणि दुसऱ्या षटकामध्ये टोटल आपण धावा येताना पाहिल्या आणि अशा रीतीनं 2 षटकांच्या खेळीनंतर एक गडी बाद 21 धावा धावपटलावरती झाल्यात. 10.5 रन प्रति ओवर से 21 का आंकड़ा। प्रणय भोईर ने पहले बॉल पे 6 देने के बावजूद 9 रन दिए। कमाल की ओवर प्रणय भोईर, शानदार गेंदबाजी, कमबैक है। लेकिन प्रवीण पाटिल खेल रहे 6 गेंद पे 12 पर, और प्रवीण पाटिल के साथ अब एक और नए बल्लेबाज। एक साझेदारी की जरूरत है इस मुकाबले में। पहिल्या 2 षटकांमध्ये ज्या पद्धतीने धावा यायला हव्या होत्या ती धावसंख्या बनली नाही. कारण प्रणय भोईरच्या पहिल्याच बॉलवरती आपण षटकार पाहिला आणि त्यानंतर प्रणय भोईरनं अतिशय प्रवीण इकॉनॉमिकल गोलंदाजी सादर केली आहे. अद्भुत बेमिसाल गेंदबाजी प्रणय भोईर। चेतन पाटिल भी कमाल की गेंदबाजी करते, ओवर पिच बॉल। देखिए टप्पा खाने के बाद ना ये गेंद लेग ब्रेक होती है थोड़ी सी, और कभी कभी ऑफ ब्रेक भी करते हैं चेतन पाटिल। सुधीर पाटिल जो है ना कानपुली के, उन्होंने इन गेंदबाजों को काफी कुछ सिखाया है क्रिकेट में। नक्कीच सुधीर पाटील असे कृष्णा पाटील यांच्या तालमीमध्ये घडलेले खेळाडू चेतन पाटील कानपोली इथे प्रहार करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. पहिले 2 चेंडू चेतन पाटीलनं डॉट फेकलेत, म्हणजेच येणारे पुढचे 4 चेंडू घमासान युद्ध खेळावं लागेल बॅटिंग मार्कवर प्रवीण पाटीलला. नहीं, विकास स्पोर्ट्स पेटाली, आप जो खिलाड़ी भेज रहे हो उसका नाम अभी तक पता नहीं चला, तो जिस खिलाड़ी को सबके नाम पता है वो कमेंट्री बॉक्स में भेजिए, तो टेक्निकल टीम को आसान पड़ेगा। फुल टॉस गेंद बल्ले के रडार पर और फेंक दिया वाडिश लोगॉन, सीमा पार, स्टैंड एंड डिस्पैच, 6 रन। टॉस टॉस किया, वाइडिश लॉगआउट, छाया रिसोर्स स्टैंड के ऊपर से 6 नंबर का आंकड़ा। प्रवीण पाटिल वन मैन शो, क्या बल्लेबाजी कर रहे। पहले ओवर में भी छक्के मारे, इस ओवर में भी बिग हिट। ओवर पिच बॉल थोड़ा पीछे किया, गेंद का टप्पा, रफ्तार बहुत बढ़िया थी, नीचे रखा बॉल को। इस बॉल पर आएंगे नंबर 0। चेतन पाटिल यंगस्टर है, लेकिन प्रवीण पाटिल भले रन मशीन हो, लेकिन चेतन पाटिल का अच्छा कमबॅक। नक्कीच अलीकडच्या चेंडूवरती आपण षटकार पाहिला आणि त्यानंतर गोलंदाजानं तात्काळ कमबॅक केलं. समोर प्रवीण पाटील सज्ज असताना प्रवीणसाठी हा चेंडू आहे, सुंदर फटका खेळलाय, परंतु तिथे आहे संगम, चेंडूने हातांचं झाले संगम, विकेटचं पतन. दुसरा फलंदाज बाद होतोय प्रवीण पाटील. तर सन्माननीय व्यक्तिमत्व स्वर्गीय महादेव 11 विकास स्पोर्ट्स पेटाली टीमचे पुरस्कर्ते संघ मालक विनोदजी केनी आणि निलेशजी केनी यांना विनंती आहे आपण या मंचकावरती आयोजकांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. आणि त्यानंतर राजवीर ओम ठाकूर इंडियन आर्मी घोट टीमचे पुरस्कर्ते एकच वादा शिवादादा गोंधळी आणि अक्षय पाटील भूषण चक्रेश्वर आपले सहर्ष स्वागत. टीम ओनर वेलकम टू पीपीएल सीजन 2। 50,000 की जो धनराशि एंट्री फीस आपने दी, तो मेहमानों का और टीम ओनर का हार्दिक स्वागत करते हैं पीपीएल सीजन 2 में। सर्व पाहुण्यांचा मी सहर्ष स्वागत करतो. अर्पुणी या पुष्पगुच्छ भाव सुमनांचे प्रेमभरे स्वागत करूया मान्यवरांचे. प्रिय सन्मान्य सौजन्यशाली पाहुणे आली मने प्रसन्न झाली आणि अतिशय पाहुण्यांचे आपण रेलचेल पाहता या पीपीएल मध्ये. 27 पे 2 अंतिम बॉल। चेतन पाटिल 6 रन दिए अभी तक, शानदार ओवर। चेतन पाटिल कमबैक करते हुए रोशन 3 डॉट गेंद है, 1 विकेट है और 1 छक्का। इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळते चेतन पाटीलची. चेतनापूर्वक चेंडूंची फेकी पाहता. ओहो, इथे बांधून ठेवल्या, जोराची अपील झाली आहे न पूर्णपणे
पगडा मजबूत पाहायला मिळतो तो चेतन पाटीलचा. हा चेंडू राहिला डॉट आणि पहिल्या 3 षटकांचा कार्यकाल समाप्त. 2 गडी बाद टोटल धावा पाहायला मिळत आहेत 27. 27 का आकडा 27वें पुण्य स्मरण कैलासवासी कुमार केशव विनायक पाटील. गुरुवार दिनांक 24 नोव्हेंबर आजचा दिवस 2022 आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही अर्पण करतोय PPL सीझन 2 च्या माध्यमातून. कैलासवासी खऱ्या अर्थानं त्यांनाही आपण भावपूर्ण श्रद्धांजली देऊया. तीन षटकांमध्ये टोटल 2 गडी बाद 27 धावा आपण बनताना पाहिल्यात. चेतन पाटिल का आंकड़ा देखिए, तीसरे बॉल पे छक्का लगा उनको, उसके बाद 4 गेंदे डॉट और 1 डब्लू यानी 1 विकेट. कमाल की ओवर. लेकिन ये देखिए अप्रतिम अप्रतिम आपण चेंडूची आपण फेकी पाहिली. स्क्रीनवरती पाहू शकाल छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण देखावा पाहता. सर्वांचा मी सहर्ष स्वागत करतो. किती मोठ्या संख्येने पाहुणा वर्ग इथे आपण येताना पाहता. ड्रिंक टाइम आपण पाहता आणि पहिल्या 3 षटकांमध्ये ज्या पद्धतीनं धावसंख्या यायला हवी होती ती धावसंख्या आली नाहीये, परंतु आता विस्फोटक पद्धतीनं खेळाची आखणी करावी लागेल. 5 शिवात आता गोंधळी इन ॲक्शन प्लेइंग 11 मध्ये सध्याच्या घडीला खेळताना पाहायला मिळत आहेत. राजवीर ओम ठाकूर इंडियन आर्मी घोड टीम मध्ये त्यांना सामोरं जातोय स्वर्गीय महादेव 11 विकास स्पोर्ट्स पेठाली. या 2 संघांदरम्यान ही आपण काठीकी टक्कर पाहता. व्यासपीठावरती नाईट रजनी जे सर्वजण वाट पाहत आहेत, जयमान मित्रमंडळ क्रिकेट संघ सिद्धी करवले यांच्या वतीने प्रकाश झोतातील ग्रामीण क्रिकेटची स्पर्धा स्वर्गीय प्रभाकर आसूर पाटील स्मृती चषक 2022 12 डिसेंबरला सुरुवात होईल. 16 डिसेंबरला फायनल असेल आणि त्या स्पर्धेचे पुरस्कर्ते असतील योगेंद्र पाटील साहेब आणि त्यांच्या सोबत असतील श्री हनुमान पाटील. यांच्या वतीने सिद्धी करवले नाईट रजनीचं आगमन लवकरच तलोजा MIDC मध्ये. संदेशजी पाटील आपले सहर्ष स्वागत. पहिल्या 3 षटकांमध्ये 2 गडी बाद 27 धावा आपण धावपटलावरती पाहता. पहिल्या मॅच मध्ये आपण गोलंदाज नाम पाटीलला अखेरच्या षटकामध्ये पाहिलं होतं नाम पटेल, परंतु यावेळी मात्र चतुर्थ षटकामध्ये नाम पटेलला आता मात्र गोलंदाजीच्या मार्कवर पाहू शकाल. 9 रन प्रति ओवर 27 का आंकड़ा स्कोरबोर्ड पर छोटा आंकड़ा है. अगर आप बात करेंगे 5 ओवर में 45 स्कोर प्रोजेक्ट स्कोर बन सकता है, लेकिन नाम पटेल स्टार ओवर के स्टार गेंदबाज है. ये पिछले मैच में इम्प्रेस किया. टिपिकल बॉलिंग है नाम पटेल की और जिनके सामने पिछले मैच में अथर्व 11 बल्लेबाज उनके काफी गेंदे डॉट केली. नक्कीच नाम पटेल सध्याच्या घडीला टेनिस विश्वामध्ये आपले नाव कमावलंय आणि याही प्रीमियर लीग मध्ये त्याला आपला डंका वाजवायचा आहे. अतिशय लांब लचक असा रण पाहायला मिळतो नाम पटेल या गोलंदाजाचा. प्रहार करण्याचा प्रयत्न, सुंदर फटका खेळलाय. चेतन चेंडूला जज करेल, दुसरीचा प्रयत्न राहिलाय. प्रीतम चेंडूला जज करेल तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. मागच्या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहिली आणि त्या दृष्टीने नाम पटेली त्या जोग कार्य इथे करताना पाहायला मिळतो, कारण पहिल्याच बॉलवरती फक्त 2 धावा पाहायला मिळत आहेत नाम पटेल या गोलंदाजाकडून. जयेश भोईर मैन फ्रॉम भातान. बॉल गोज ऑन ईयर. ऊंचाई ज्यादा लंबाई कम. जयेश भोईर लेफ्ट हैंड बैट्समैन कमाल नहीं कर पाए, ताकत की कमी थी, इसीलिए डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर कमाल की कैच. फुल टॉस बॉल सीधा बल्ले पर थी. बढ़िया स्ट्रोक था, घुटने टेक तमाशा देख, लेकिन लंबाई कम थी, ऊंचाई ज्यादा थी. फील्डर बहुत बढ़िया फील्डिंग और ये विकेट मिला. झटका क्रमांक आपण तिसरा पाहिला. 3 फलंदाजांना माघारी जावं लागलं. पहिले 3 फलंदाज इथे बाद होत आहेत. पहिल्यांदा आपण राजेश परियारला पाहिलं, त्यानंतर प्रवीण पाटील बाद झाले. आता जयेश भोईर भातांचा हा खेळाडू आणि याला इथे मागं जावं लागतं, परंतु आता इनाईट नंबर 4 इनाईट नंबर 5 वरती आलेल्या फलंदाजांना विस्फोटक खेळी करावी लागेल. आणि आता मात्र कॅप्टन ऑफ द टीम बॅटिंग मार्कवर येतील ऋतिक केनी पेठाली. कुशल गेंदबाज, प्रभावशाली गेंदबाज नाम पटेल. काम ऐसा करो कि नाम बन जाए और नाम सुनते ही काम हो जाए. नाम पटेल मॅन फ्रॉम स्टार ओवे. नक्कीच प्रवीण नाम इथे घाम गाळतोय अक्षरशः. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते.
इथे प्रहार केला, सुंदर फटका खेळला क्षेत्ररक्षक संगम राजे, इथे झेल सोडतोय. विश्वघातक असा हा क्षेत्ररक्षक आणि त्याच्याकडून झेल सुटणं ही कुठेतरी धोक्याची घंटा आहे. प्रवीण पाटिल का कैच पकड़ा था वाइडिश लोगों पर, संगम राजे थे, लेकिन रिप्ले में देखिए ये गेंद भी वाइडिश लॉग ऑन पर थी. फील्डर थे संगम राजे फ्रॉम तलोजा मजकूर. आसान सा कैच छोड़ दिया. हाँ, दस्तानों में आई थी लेकिन अंतिम मोमेंट में हाथों से छूट गई. ये एक बड़ी गलती. कप्तान को फुल टॉस गेंद, गेंद निकल गई. वाइडिश लॉग ऑन, सीमा पार, बेगिट छक्का. डीजे 5 झुमकर खेळताना आपण बॅटिंग मार्कवर ऋतिक केनी या फलंदाजाला पाहिलं. संगम राजेने सोडलेला झेल आणि त्यानंतर या फलंदाजाचा विस्फोटक बाणा पाहायला मिळतो. पकड़ो कैच, जीतो मैच, छोड़ोगे कैच, कैसे जीतोगे मैच. ये 6 बता रहा है कि कप्तान की कैच छोड़ने के बाद वो कप्तानी पारी खेल सकते हैं. वाइड स्ट्रोक, वाइड स्लोगान के बाहर 6 रन. मैंने कहा बदलाव हुआ. हेमंत केनी पेठाली के पहले कप्तान थे, लेकिन अब बदलाव देखिए, यंगस्टर को मौका दिया हेमंत केनी ने और अब उतरे मैदान के अंदर कप्तान की भूमिका में. नाम है ऋतिक केनी. वाइड स्ट्रोक. युवा नेतृत्व आणि त्याचं कर्तृत्व तो आता सिद्ध करतोय आणि काय देखणी फटकेबाजी तो आता जारी करतोय. 3 गडी बाद 37 धावा धावपटालावरती गोलंदाज तयार. नाम पटेल वरती प्रहार केलाय. स्वर्गीय काजूराव माधू पाटील स्टँड कडे, चेंडू जाईल सीमा पार, षटकार. नाचले होते याच गाण्यावरती डब्बू अंकल नाचले, परंतु आता आपल्या तालावरती नाचवतोय गोलंदाजांना फलंदाज कॅप्टन कुल ऋतिक केनी पेठाली. कैप्टन ही इज ऑन फायर. इस मर्तबा फिर से एक बार काऊ कॉर्नर के ऊपर से बेगिट छक्का, कयामत से भरा हुआ शॉट. अब ऋतिक केनी अपने जोहर दिखाएंगे और इस मुकाबले में जलवा दिखाएंगे. पाक गोलंदाजाच्या भावनेशी खेळताना बॅटिंग मार्कवर ऋतिक आणि इथे मात्र आक्रमक पद्धतीने खेळ करतोय. धावसंख्या आता मात्र आग ओकतीये. 3 गडी बाद 43 धावा धावपटलावरती लागल्या आणि या षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक आहे. अब 5 गेंद पे 2 छक्के लगे, 2 डबल लगे, करीब इस गेंदबाज ने 16 दिए, 1 विकेट लिया. नाम पटेल थोड़ा इस बार नाम नहीं बना, लेकिन ऋतिक के ने 3 बॉल 14. सही फैसला. एक्स्ट्रा रन चाहिए टीम को. ये कप्तान की सोच सही है. चाहते तो कवर पॉइंट पे चौका मार सकते थे, ऑफसाइड की दिशा खाली थी, लेकिन एक्स्ट्रा रन इंपॉर्टंट है. अतिरिक्त रन इथे मात्र ऍड केली जाते पेटाली संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या 3 गडी बाद 44. अखेरचा चेंडू आहे नाम पटेल नामक गोलंदाजाचा. इथे प्रहार केलाय, सुंदर फटका खेळलाय. श्री सोमजाई डेअरी फार्म हरिग्राम स्टँड कडे चेंडू विस्थापित होतोय. येतोय हा दमदार, शानदार, रुबाबदार PPL षटकार. कैच छूटने के बाद 4 बॉल पे 20 रनों की पारी खेली. अगर वो कैच मिलती तो आंकड़ा 30 होता, लेकिन अब स्कोरबोर्ड है 50. अर्धशतक वो यहाँ पर बनाते हुए लेट महादेव 11 विकास स्पोर्ट्स पेटाली के कप्तान. पहा प्रवीण टेंबे काय आपली छबी अजमावली आहे. मित्र म्हणेन ऋतिक केनी या फलंदाजानं झेल सुटल्यानंतर विस्फोटक बाणा या खेळाडूनं अजमावला. कारण झेल होता 0 या धावसंख्येवरती. झेल सुटल्यानंतर 2 धावा आल्या, त्यानंतर पाठोपाठ लगातार 3 षटकार. एक वाइट बॉल था, उसके बाद 3 बैक टू बैक 6. हेमंत केनी मैन फ्रॉम पेटाली, कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. कप्तान सरसेनापति, जंगल का राजा शेर. आणि कुठे ना कुठे कहीं ना कहीं रोशन ये बल्लेबाज टाइगर की तरह थी. कैच छूटी और लगातार 3 छक्के. एकता टायगर काय खेळी पाहायला मिळते, परंतु गोलंदाजांना आता घर वापसी दाखवावी लागेल. गोलंदाजीच्या मार्कवर नेहमीच टेनिस विश्वामध्ये रोशनाई प्रस्तावित करणारा खेळाडू घोडगावचा सितारा रोशन साळुंके बॉलिंग ट्रॅकवर येत असताना पहिल्याच बॉलवरती विस्फोटक फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे झेल, जमिनीला भूदान, तालमेलचा अभाव आणि त्यानंतर झेल दान होतोय.
कैप्टन के हाथों पर ओवर नंबर 4 रोशन सालुंके। एक बड़ा नाम है रोशन सालुंके का। पिछले साल रायगढ़ ठाणे एग्जीबिशन मैच हुआ था, यंगस्टर को मौका मिला था और रोशन सालुंके, उसके बाद ओमकार नाइक बामन डोंगरी, क्या ओवर की थी दोनों ने शुरुआती पहले दूसरे ओवर की 4 विकेट आए थे स्कोरबोर्ड पर और ठाणे टीम वहां पर परास्त हुई थी। यंगस्टर रोशन सालुंके। नक्कीच याही वर्षी आमदार चषक घोडच्या नाईट स्पर्धेमध्ये रोशन सालुंकेच्या नेतृत्वामध्ये आपण रायगडचा संघ खेळताना पाहायला मिळेल आणि तोच रोशन या मॅच मध्ये आपलं ठसन गेम दाखवत असताना पहिल्याच बॉलवरती सिंगल। चलिए, एक जंगल में दो शेर नहीं रह सकते, ये दो कप्तान दो शेर आमने सामने। ये मैंने कहा था एक जंगल में एक ही शेर रहेगा। ये देखिए एक कप्तान आउट हुए। ऋतिक केनी 5 गेंद 20 पर पारी समाप्त हुई और यहाँ से विकेट नंबर 4 बैक टू डग आउट। डीजे प्रशांत टायमिंग इथे पाहायला मिळते। डीजे प्रशांत यांचं आपण स्क्रीनवरती पाहू शकाल। नवी मुंबई मेट्रो पेटपाडा। पेटपाड़ा रेलवे स्टेशन। संदीप वास्कर, सीजन 3 भी खारगर में होगा और सीजन 3 में कुछ दर्शक मेट्रो से आएंगे। थाना नजदीक है, रायगढ़ में मुकाबले है, तलोजा एमआरडीसी नजदीक है, पनवेल है, नवी मुंबई का केंद्र बिंदु है, इसलिए सीजन 3 भी पीपीएल का हमें खारगर में देखने मिलेगा। लेकिन इससे बड़ा आयोजन आपको जरूर देखने मिलेगा। रोशन ने विकेट लिया कप्तान का। हेमंत केनी बैक टू डगआउट। स्टैंड एंड डिलीवर, व्हाट अ स्ट्रोक। खड़े खड़े बॉल को फेंक दिया, वाइड स्लॉग ऑन सीमा पार, फर्स्ट चौका, 4 रन। मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाजही आपलाच हवा। वाह क्या बात है, अप्रतिम आपण संगीत पाहता। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय सन्माननीय श्री श्रीजादा घरत शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख यांचं शुभ आगमन। आयोजकांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत। त्यानंतर दीपक दादा घरत शिवसेना पनवेल महानगर समन्वय आणि त्यानंतर अनिल दादा पाटील शिवसेना खारघर शहर संघटक यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर शिवसेना प्रमुख आणि शिवसेना अतिथी मान्यवरांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। सन्मान्य शिरीष दादा घरत, दीपक दादा घरत आणि अनिल दादा पाटील, आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य आहे की जीवनात एकदा निर्णय घेतला तर मागे फिरू नका, कारण मागे फिरणारे कधीच इतिहास रचत नाही आणि इतिहास रचणारी पनवेल प्रीमियर लीगची ही सर्वाधिक धमाकेदार आणि धडाकेबाज स्पर्धा। धडाकेबाज जसे कार्य पाहायला मिळतं आयोजकांचं आणि या आयोजनामध्ये 4 चांद लावण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे निकटवर्तीय मंडळी या मंचकावरती पाहायला मिळते। त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो। पा त्यांच्या समवेत मनेशजी पाटील शिवसेना विभाग प्रमुख खारघर यांचंही चांगलं कार्य या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं। आपलंही मनपूर्वक आभार। दमदार पद्धतीने वार करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे पाहायला मिळतो चौकार। मुंबई आपली आहे आपली। खड़े खड़े स्ट्रोक मार रहे कमाल के बल्लेबाज। स्लॉग ओवर में थोड़ा इन्हें पीछे रखा, आगे उतारते तो शायद 70 का आंकड़ा लगता। नाम है अक्षय। अक्षय मात्र येता क्षणी आक्रमक होतो। 4 गडी बाद 59 धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत आणि पहिल्या पूर्वार्धातील 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे। बैक टू बैक 2 4 रोशन सालुंके कैप्टन की ओवर में ये 2 चौके आए। रोशन जानते हैं कि ये 2 गेंदें बहुत ही इंपॉर्टेंट है। वीआईपी डाइस पर वीआईपी मेहमान मुकाबले का लुत्फ उठाते हुए। ओ व्हाट अ स्ट्रोक, दैट्स अ ग्रेट माइटी हिट, इनसाइड आउट शॉट, वेरी गुड शॉट, दैट्स अ क्लियर माइटी हिट, इम्प्रोवाइज।
टिपिकल 6 रन. बॅटिंग मार्कर अक्षय म्हात्रे आपलं काम तमाम करतोय. पहिले 2 चौकार, आता येतोय षटकार. धावसंख्या आग ओकते. 4 गडी बाद 65 धावा. डू और डाई का मैच करो या मरो. अगर मैच हारोगे तो मैदान से बाहर जाओगे. ये मौका मिला अक्षय म्हात्रे को, खिलाड़ियों का खिलाड़ी. पहा इथे सेनापती वरती प्रहार केलेत. सेनापती पाडा सेना आपोआप पडते, त्या पद्धतीचं कार्य राहिलंय. सेना तो जरूर गिरेगी, लेकिन सेनापति ने 15 यहाँ पर 19 रन दिए 5 बॉल पे. 1 विकेट मिला लेकिन थोड़े नाराज. अंतिम बॉल अक्षय म्हात्रे. चलिए भाई, महंगी ओवर 25 आई इस ओवर में. काम तमाम, काम तमाम. कमाल की गेंदबाजी. 21 रन दिए इस ओवर में रोशन सालुंके, लेकिन महंगी ओवर रोशन. ये टारगेट देखिए 70 तो बन गए. 71 पे 4. क्या लगता है आपको, इस ओवर ने मुकाबले का नक्शा बदला? पूर्णपणे चित्र विचित्र झाले. ज्या पद्धतीनं अखेरच्या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी होणं ही गरजेची बाब होती आणि तिथे रोशन सालुंकेवरती प्रतिहल्ले जारी झाले. भली 1 विकेट रोशनला मिळाला, परंतु 21 धावा इथे खर्ची कराव्या लागल्या. 3 ओवर में 27 रन थे, लेकिन पिछले 2 ओवर में 44 रन आए. 71 और 72 का टारगेट. 12 गेंद पे 44 रन महंगे साबित हो गए टीम इंडियन आर्मी को. धावसंख्येची उड्डाण गाठली गेली, कारण पहिल्या 4 षटकांमध्ये अतिशय देखणी गोलंदाजी पाहिली होती, परंतु अखेरच्या षटकामध्ये आलेल्या धावा खूप काही बळ देऊन जातील मित्र म्हणेन बॅटिंग करणाऱ्या टीमला. ते अप्रतिम आपण संगीत पाहता. खऱ्या अर्थानं रायगडाच्या राजकीय पटलावरती अनेक वादळं आली, परंतु या वादळांमध्ये श्रीदादा घरत कधी डगमगले नाहीत आणि पूर्णपणे रायगडाच्या क्षितिजावरती ज्यांचा आपण डंका पाहता ते सन्माननीय श्रीदादा घरत आपण मंचकावरती पाहता. आणि सोबत मिळाले ती म्हणजे दीपक दादा घरत साहेबांची. ते देखील डगमगले नाही आणि लढत राहिले, आणि असाच शिवसैनिक या महाराष्ट्रामध्ये लढत राहणार आणि जिंकत राहणार. कडवट शिवसैनिक पाहायला मिळतात. त्यानंतर खऱ्या अर्थानं PPL साकार होण्यामागे मनीष पाटील यांची खूप साथ आहे. कारण शिवसेना विभाग प्रमुख म्हणून ज्यांची आपण भूमिका पाहता खारघर विभागामध्ये, आणि इव्हेंटमेंट मॅनेजमेंटला लाजवेल असं कार्य राहिले मनीष पाटील यांचं. परंतु इथे शुभ आगमन सचिनजी वास्कर, आपलंही सहर्ष स्वागत. पनवेल प्रीमियर लीगचे आधारस्तंभ कोण, तर सचिन वास्कर यांचं नाव आवर्जून घेतलं जात आहे. आधारस्तंभ आहेत, कारण पनवेल प्रीमियर लीग ही संकल्पना त्यांच्या मुखातून देखील निघाली आणि संदीप वास्कर यांना साथ मिळाली. त्यानंतर घडलेलं हा सर्वाधिक मोठा आयोजनाचा रणसंग्राम. नक्कीच 2 बंधू राज पाहायला मिळत आहेत. एकीकडे मोठे बंधू सचिनजी वास्कर असतील, त्यानंतर संदीपदादा वास्कर यांची आपण कार्यव्याप्ती पाहता, आणि या घडीला आपण रायगडामध्ये PPL चा डंका पाहू शकाल. पडते पाहुले पाहुण्यांची शोभा वाढे मंडपाची. पाहुणे मंडळी VIP डाईस वरती या मॅचचा आनंद घेत असताना 72 धावांचं लक्ष. काय घडणार काय बिघडणार याचं उत्तर डू और डाय, करो या मरो. वाक्या मॅच अप्रतिम लढत इथे घडली जाते, कारण पहिल्या 4 चेंडूंमध्ये पूर्णपणे रोखलं होतं, परंतु रोशन सालुंकेवरती प्रतिहल्ले जारी झाले. टोटल 21 धावा ठोकल्या गेल्या आणि याच्याच जोरावरती 71 धावा धावपटलावरती लागल्या. टोटल 30 चेंडूंमध्ये बनवायच्यात 72 धावा. 14.4 च्या सरासरीनं धावसंख्या बनवावी लागेल ती घोट टीमला. यानी 1 ओवर 15 आंकड़ा हम देख सकते हैं. 1 ओवर 15 बनेंगे तो 5 ओवर में 72-73 रन स्कोरबोर्ड पे लग सकते. रोशन सालुंके 21 रन दिए. 3 ओवर में 27 थे रोशन, लेकिन 12 गेंदों पे क्या हुआ, मुकाबले का नक्शा बदला. 44 रन. क्या ये होगा मैच का टर्निंग पॉइंट? काय तेज तर्रार आपण पारी पाहिली, परंतु दोन्ही संघ भारी पाहायला मिळत आहेत. कारण प्रवीण टेंबे दोन्ही संघांचा विचार केला ना तर
तगडी स्टारकास्ट असलेली लिस्ट दोन्ही संघामध्ये पाहायला मिळते, म्हणजे मॅच रफ अँड टफ होणारच. जरूर होगी. रोशन सालुंके कैप्टन, डोनल पोरजी, संगम राजे लेफ्ट हैंड बैट्समैन, नाम पटेल, चेतन पाटिल है उनके पास, प्रशांत काटलकर, तेजस सालवी है, योगेश पाटिल, प्रीतम पाटिल है, प्रणय भोईर, राहुल काटे, शिवा गोंदले, सुमित खंडागले, बारक्या पोरजी. स्टार का स्क्वाड है तो शायद इंडियन आर्मी फायर करेगी. परंतु एकीकडे पाहिलं तर स्वर्गीय महादेव 11 विकास स्पोर्ट्स पेटाली संघ पाहता आणि या संघाची आपण स्टार कास्ट लिस्ट पाहू शकाल. तर ज्यांचा आत्ताच नुकताच आगमन झाला ते आपल्या सर्वांचे लाडके रायगड जिल्हा प्रमुख शिवसेना सन्माननीय श्रीदादा घरत, त्याचबरोबर त्यांच्या समवेत पनवेल महानगरपालिकेचे समन्वयक शिवसेनेचे आमचे सन्माननीय दीपकदादा घरत, त्याचबरोबर खारघर शहर संघटक शिवसेना अनिलदादा पाटील आणि त्याचबरोबर व्यासपीठापती काशीनाथ शेठ केनी, दोंडू शेठ आणि त्याचबरोबर वैभव शेठ पाटील या सर्व मान्यवरांचं पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि त्याचबरोबर याच दरम्यान आमचे योगेंद्र दादा पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्याचबरोबर संदेश दादा पाटील या सर्व मान्यवरांचं पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. रोशन, रेस पे दौड़ने वाले घोड़े को पता नहीं होता कि जीत क्या है, लेकिन उसके मालिक के द्वारा उसे दर्द दिया जाता है, इसलिए वो घोड़ा दौड़ता है, जीतता है. इसलिए लाइफ में जितना भी कठिन संघर्ष हो, तकलीफें आए, कभी डरना नहीं, क्योंकि आपका मालिक चाहता है कि आप जीते. ह्या डरणं मन आहे आणि त्या पद्धतीनं खेळाची आखणी इथे करावी लागणार आहे. कारण जिंकण्यासाठी 30 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत 72 धावा आणि आता मात्र लढतीला सुरुवात होतीये. गेम ऑन, गेम स्टार्ट. 3, 2, 1 गेम प्ले, गेम ऑन, गेम स्टार्ट. पहिलाच बॉल नटखट आधा पाहायला मिळते. अलाउन द कार्पेट काय फटका खेळलाय आणि पहिल्याच बॉल वरती येतोय हा धमाकेदार चौकार. मुंबई आपली आहे आपली. यास अप्रतिम संगीत बाळासाहेब ठाकरेंचे आठवण करून देणारं संगीत, कारण सध्या व्यासपीठापती बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर भक्त व्यासपीठापती आलेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. डोनल पोरजी वाटर स्ट्रोक, गैप ढूंढने में कामयाबी, थोड़ी सी फील्डिंग में फंबल, मिस फील्डिंग, इन सीमा पर 4 रन. गुड स्टार्ट डोनल पोरजी. गुड ने टेक स्वीप करना था इस शॉट को. अंपायर सिग्नल, इट इज अ वाइड बॉल. सुनील तांडेल मेन अंपायर. दिशा से भटके गेंदबाज प्रवीण जगदाले. पहली ओवर इनके हाथों पर ऋतिक केनी ने चुना ये गेंदबाज. क्या होगा ये पावरफुल गेंदबाज? पावर प्ले की ओवर फायदा उठाएंगे डोनल पोरजी, ये सवाल है. मौका मिला है, छोटा तीर घाव करे गंभीर. गैप ढूंढी फिर से एक बार, डीप एक्स्ट्रा कवर पॉइंट. व्हाट अ स्ट्रोक, व्हाट अ स्ट्रोक, करारा स्ट्रोक, गेंद सीमा पार, क्रॅकिंग कवर ड्राइव. 4 रन. जमलेल्या माझ्या काय फटकेबाजी पाहायला मिळते, आत्मविश्वासानं खेळ पाहायला मिळतो. डोनाल्ड पोरजी धानसरचा हा खेळाडू पुन्हा प्रहार काढतोय, परंतु शतररक्षक सज्ज आहेत आणि इथे पहिल्या विकेटचं पतन परंतु रेफर केलंय. भीमर चेंडू आहे की नाहीये याची चाचपणी केली जाईल. पनवेल टेनिस cricket.in या संगणक यंत्रणेच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपामध्ये हा रेफर पाहायला मिळतो आणि इथे संगणक यंत्रणेच्या माध्यमातून चेक केला जाईल की हा चेंडू लीगल आहे की अनलीगल. खूप निर्णायक चेंडू असेल तो प्रवीण जगदाले या गोलंदाजाचा, ज्याची गोलंदाजी अतिशय देखणी पाहिली. कारण भली 2 चौकार परंतु आता रोखण्याचा प्रयत्न तो आता करतोय, कारण डोनाल्ड पोरजीचा हा विकेट पाहायला मिळतो. प्रवीण जगदाले गेंदबाज ये कालुंत्रे से बिलोंग करते. 2 चौके आए, फिर वाइट बॉल अब आया. टीवी अंपायर, DRS डिसीजन रिव्यू सिस्टम. इट इज़ वेरी डिफिकल्ट टू अंपायरिंग रोशन. 10 साल पीछे जाए तो अंपायरिंग करना मुश्किल था. हम अंपायर को बुलाते थे, अंपायर टूर्नामेंट में कभी आते नहीं थे, लेकिन अभी ज़रूर आते क्योंकि अब उन्हें DRS का मौका मिला है.
तो इसी बीच पीसीए के प्रेसिडेंट किरण जी पाटिल उलवा इनका आगमन होता हुआ वेलकम टू द पीपीएल सीजन 2 उनकी भी आवाज़ आने वाले मुकाबले में सुनाई देगी, लेकिन इट इज़ वेरी टफ डिसीजन. अतिशय निर्णायक असा आपण निर्णय पाहता, कारण पहिल्या षटकामध्ये प्रवीण नाट्यमय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत आणि तिथे हा पाहायला मिळतो रेफर. इट इज़ आउट. डोनाल्ड पोर्जे 2 चौके मारकर मैदान छोड़ते हुए. अपेक्षा बहुत थी, लेकिन रोशन सालुंके पे सबकी निगाहें होगी. मैंने कहा टीम की स्टारकास्ट बहुत बढ़िया है. संगम राजे भी इनके पास है, लेफ्ट हैंड बैट्समैन नाम पटेल है, चेतन पाटिल है कानपुली के, योगेश पाटिल, प्रीतम पाटिल, बड़े बड़े बैट्समैन है. तो शायद 72 रन चेस करते करते वहां तक जरूर पहुंचेगी ये टीम. परंतु एखादी मॅरेथॉन इनिंग सुद्धा साकार करावी लागणार आहे, कारण ज्या दृष्टीनं पहिल्या सत्रामध्ये धावसंख्येचा आपण हाहाकार पाहिला, परंतु या उत्तरार्धामध्ये सुद्धा वेगवान पद्धतीनं पारी खेळावी लागेल आणि ती धुरा स्वतः रोशन सालुंकेला आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल संघनायकाला. ये दो धारी तलवार को उतारा है मैदान में. प्रणय भोईर इनका नाम. आपटा के ये गेंदबाज भी है, बैटिंग भी करते हैं. तीसरे नंबर पे आए, ये शायद विराट पारी खेलेंगे. ऑलराउंडर को चुना है रोशन सालुके ने. ऑलराऊंडर जास्तीत जास्त या संघामध्ये पाहायला मिळत आहेत आणि या खेळाडूंना विस्फोटक खेळ इथे साकार करावा लागेल. पहिलं षटक आहे मार्गस्थ. एक गडी बाद 9 धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या राजवीर ओम ठाकूर इंडियन आर्मी घोट टीमच्या. 3 बॉल बचे इस ओवर की. प्रवीण जगदाले मैन फ्रॉम कालुंद्रे, वन ऑफ द फास्ट एंड फ्यूरियस बॉलर, मास्टर माइंड गेंदबाज है. जब कालुंद्रे टीम खेलती है ना ग्रामीण में, तब प्रवीण जगदाले का नाम आता है. पहले ओवर इनके हाथों पर. ग्रामीण खेलते हैं, ओपन खेलते हैं, तालुका ओपन खेलते हैं, जिला ओपन खेलते हैं. अच्छे गेंदबाज है, लेकिन 9 रन थोड़े से कम, लेकिन अच्छी गेंदबाजी. ये देखिए फास्ट एंड फ्यूरियस. लाइन खराब है, दिशा खराब तो दशा खराब. वेग खूप आपण पाहिला, परंतु लेंथ मध्ये आपण बिघाड पाहता आणि त्यानंतर पंचांनी इथे व्हाईट बॉल घोषित केलाय. धावसंख्या 1 आकार घेते. दुहेरी अंकामध्ये पडाव केले जात. एक गडी बाद 10 धावा धावपटलावर. एक ओवर में 14, एक ओवर में 15, ये रन रेट है रोशन सालुंके की टीम को. तो शायद सही जा रही है. 10 बने अभी स्कोर बोर्ड पे. ओवर स्ट्रोक, ताकत कम है, ऊंचाई ज्यादा, लंबाई कम. कैप्टन रोतिक केनी, नो मिस्टेक, इट इज अ कैप्टन. कैप्टनशिप निभा रहे. 5 गेंद पे 20 बनाए और यहाँ पर बहुत बढ़िया कैच. तुझ्याकडे जर आत्मविश्वास असेल, सेल्फ क्या बात आहे श्रीमान बालासाहेब ठाकरे यांचं वाक्य. आपल्याकडे आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवरती कुठेही जा, तुम्हाला मरण नाहीये. आणि त्याच पद्धतीनं आत्मविश्वासानं आपण गोलंदाजी पाहिली ती प्रवीण जगदाळे या गोलंदाजाची. आणि पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाजांची भंबेरी उडताना पाहिली. 2 गडी बाद 10 धावा धावपटलावर. देखिए बाला साहेब ठाकरे ना मुख्यमंत्री थे, ना पंतप्रधान, ना राष्ट्रपति. फिर भी बाला साहेब ठाकरे जी को जब उनका निधन हुआ, उसके बाद 21 तोपों की सलामी दी. ये बाला साहेब ठाकरे साहब का रुतबा है रोशन, क्योंकि 21 तोपों की सलामी ना प्रधानमंत्री और राष्ट्रपति को दी जाती है. तो ये बहुत बड़ा नाम है. सन्माननीय हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने आपण गोलंदाजी व्हायला हवी होती ती आपण गोलंदाजी पाहिली. 2 चेंडू आपण वाईट पाहिले, 2 विकेट पाहिल्या, 2 चौकार पाहिले. काय चौफेर अशी आपण कामगिरी पाहिली ती आपण पहिल्या षटकामध्ये. गोलंदाज तयार. ओहो, सुंदर फटका खेळलाय. चिनूला चकवा देत चेंडू जाईल सीमा पलीकडे. 4 रन. शिवसेना नसते तर या मुंबईमध्ये मागमुसे लागला. चिन्नू पाटिल, इससे पहले डोडल पुरजी ने उसी दिशा में चौका मारा था, लेकिन इस बल्लेबाज ने भी उसी दिशा में चौका मारा. संगम राजे लेफ्टी, ये बड़ा नाम है संगम राजे. काफी खतरनाक बैट्समैन, तलोजा मजकूर से बिलोंग करते और ग्रामीण में भी तेल का मचाते. संगम राजे, इनके पास टाइमिंग बहुत बढ़िया है. अगर इनके स्लॉट में गेंद आती है ना तो प्लॉट में जाएगी.
ऑन साइड पर गेंद को खेला, फील्डर है पीछे, एक रन मिलेगा। रोशन सालुंके रिस्क नहीं लेना चाहते क्योंकि 72 का टार्गेट है। नक्कीच बचेंगे तो लढेंगे, कारण वाचून खेळावं लागेल, खेळपट्टीवरती तळ ठोकून बसावं लागेल रोशन सालुंके या खेळाडूला। आणि अशा रीतीनं पहिल्या षटकाचा कार्यकाल समाप्त आणि पहिल्या षटकाच्या खेळीनंतर 2 गडी बाद 15 धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत राजवीर ओम ठाकूर इंडियन आर्मी घोट टीमला। एक ओवर 15 रन 2 विकेट के नुकसान पर रन रेट था 14.40 रन प्रति ओवर। बिल्कुल सही स्कोर है इंडियन आर्मी का, बिल्कुल सही जा रहे हैं। लेकिन रोशन सालुंके चाहते हैं कि एक अच्छी साझेदारी, अच्छी पार्टनरशिप संगम राजे के द्वारा। इससे पहले प्रणय आउट हुए, डोनल पोर्जा आउट हुए, लेकिन साझेदारी इंपॉर्टेंट है। अगर रोशन सालुंके के साथ कोई रुका नहीं तो शायद उन्हें अकेला लड़ना पड़ेगा। अगर संगम राजे रुकते तो मजा आएगा। ये देखिए वीआईपी डाइस, हमारे खास मेहमान सचिन जी वास्कर हमारे आधार स्तंभ, और उनके साथ हमारे श्रीज दादा गरत है, दीपक दादा है, उन सभी का हम यहाँ से हार्दिक स्वागत करेंगे। ये पीपीएल का मजा ले रहे, पीपीएल का लुत्फ उठाते हुए। 15 पे 2 विकेट, 57 रनों की आवश्यकता, आने वाली 24 गेंदों पे गेंदबाजी में बदलाव रोशन सालुंके चाहते हैं। उन्होंने अंतिम ओवर में जो 21 दिए, उसके बाद 2 ओवर में 44 रन आए, वो पूरे रन वसूल करे। संगम राजे ने 2 गेंद पे 5 बनाए, शानदार मुकाबला। कहते हैं मेहनत का नशा करिए, बीमारी भी सक्सेस वाली आएगी, क्योंकि मेहनत का नशा करते हो तो आपकी बीमारी भी सफलता वाली होगी। क्या वो मेहनत का नशा करेंगे चीनू पाटिल? इनके दिशा में 2 चौके गए थे चीनू पाटिल, जो पॉइंट पे खड़े थे, लेकिन अब गेंदबाजी में चीनू को कमाल करना होगा। लाइन खराब है, दिशा से भटके, आउट ऑफ द ऑफ स्टंप, इट इज अ वाइड बॉल। अब दिशा सही चुननी चाहिए चीनू पाटिल को। रोहिंजन के गेंदबाज है, एसीसी टीम ग्रामीण लॉर्ड्स में खेलते हैं रोहिंजन के द्वारा, और एक जमाने में रायगढ़ टीम की ओर से पहले गेंदबाजी करने वाले शो मैच में ये चीनू नाम का गेंदबाज। ये थोड़ा मिस टाइमिंग शॉट था, संगम राजे नाराज है, डीप एक्स्ट्रा कवर पॉइंट पर। मैंने कहा था साझेदारी की जरूरत है रोशन सालुंके को, विकेट बचाने इनको, लेकिन ये 16 पे तीसरा विकेट इंडियन आर्मी का, बैक टू डग आउट। टील मैंने जिक्र किया था, एक जमाने में रायगढ़ की ओर से गेंदबाजी करते थे ठाणे के खिलाफ, ये वो गेंदबाज है। 10 साल पहले पीछे जाए तलोजा नाइट में चीनू पाटिल का नाम जरूर था, अहम भूमिका थी, पहली बॉल पे विकेट मिला उन्हें। संगम राजा बैक टू डग आउट। देखिए रोशन, क्रिकेट में गेंदबाजों पे दबाव होता है, लेकिन ऐसा लग रहा है कि बल्लेबाजों पर दबाव है। 3 विकेट 16 पे, 72 का टारगेट है, कौन चेस करेगा? कई सवाल है मैदान के अंदर। प्रेशर ऑन द बैट्समैन, शानदार ओवर, पहली ओवर की थी गेंदबाज ने, महज 15 दिए थे। रोशन चीनू पाटिल ने देखिए पहली गेंद पे 1 विकेट और वाइट बॉल के माध्यम से 1 रन। अब दबाव होगा टीम राजवीर ओम ठाकुर इंडियन आर्मी घोट टीम पर। रन बहुत ज्यादा है, 56 रन चेस करने, अब बचे 23 गेंदों पर। शानदार ओवर चीनू पाटिल। लाइन खराब है, फिर से ऑफ स्टंप के बाहर वाइट बॉल। चीनू पाटिल की रणनीति साफ है कि एक वाइट बॉल एक डॉट बॉल, यानी बल्लेबाज को थोड़ा सा कंफ्यूज करेंगे। और इस वक्त बल्लेबाज है तेजस सालवी। ऋषभ पाटिल अलीबाग के गेंदबाज है शुरुविक, जो ज्यादातर वाइट गेंद के बाद एक डॉट गेंद फेंकते हैं, वो रणनीति अपना रहे चीनू पाटिल। स्टेप आउट किया, बल्ले का मुंह खोला, गेंद निकल गई स्क्रीन के ऊपर से, सीमा पार, दे दनादन छक्का। तेजस सालवी मैन फ्रॉम घरकुल, स्टैंड एंड डिलीवर 6 रन, व्हाट अ स्ट्रोक। पहली गेंद पे शुरुआत की छक्का मारकर चीनू पाटिल का स्वागत किया, और टीम का स्कोर है 23 रन 3 विकेट के नुकसान पर। ऑन द अप, स्टेप आउट आके गेंद को फेंका स्ट्रेट ड्राइव पर, स्क्रीन के ऊपर से 6 रन। तेजस सालवी, ये भी नाम बड़ा बनेगा। अगर पहली गेंद पे छक्का मारते तो बल्लेबाज डगआउट से सेट होके आए और सीधा 6 रन। टैपिंग बॉल, बल्ले के जड़ में गेंद थी, ऑन साइड पे निकल गई, फील्डर है मौजूद, मिलेगा सिंगल। रोशन सालुंके
रोशन देखिए, इन्हें तीसरे ओवर दूसरे ओवर चल रहे हैं, अभी रोशन सालुंके को मौका मिला, एक भी गेंद नहीं खेली, इससे पहले 3 विकेट आउट हुए, लेकिन अब कप्तान को मौका मिला यहाँ पर। AR हॉस्पिटल टीम यहाँ पर हमारे साथ मौजूद है, अगर ऋतिक के ने आपको जरूरत है डॉक्टर की तो यहाँ से नर्सेस और डॉक्टर हम जरूर भेजेंगे। AR हॉस्पिटल का बहुत बड़ा योगदान है मुरबी के द्वारा, उनका भी हार्दिक स्वागत करेंगे। चलिए AR हॉस्पिटल, थैंक यू सो मच। शायद खिलाड़ी को जरूरत नहीं है। चला यानंतर सामना विनर वर्सेस लुझर या मॅच मधून विनर आणि या अगोदरच्या मॅच मध्ये अर्थातच किरण पवार तुम्हाला टॉस साठी रेडी राहायचं आहे। जरूर वैभव, अगला मुकाबला भी पावरफुल होगा, लेकिन ये दिलचस्प मुकाबला, कप्तान के ऊपर पूरा जिम्मेदारी। ये कप्तान है रोशन सालुंके, ऑन साइड पर बॉल को खेला, गुड फील्डिंग, सिंगल मिलेगा। दबाव गेंदबाजों का ज्यादा है बल्लेबाजों पर, अहम भूमिका गेंदबाजों की है। चिवनू कमाल की गेंदबाजी कर रहे, 4 गेंद पे चिवनू ने 10 दिए और एक संगम राज्य का विकेट लिया। टीम का टोटल है 25 पे 3, अब गेंद बची है 20 और जीतने के लिए चाहिए 47 रनों की आवश्यकता। यह मुकाबला है करो या मरो, यानी डू और डाई का मुकाबला। स्टेप आउट किया फिर से एक बार तेजस साली ने, ऑन साइड पे गेंदों खेला, वाडिश लॉन्ग ऑन पर फील्डर है, रिस्की रन नहीं लेना चाहते रोशन सालुंके, चाहते एक अच्छी साझेदारी, सही फैसला लिया अंतिम एक और गेंद पर। टीम का टोटल है 26। रोशन देखिए, मुकाबला धीरे धीरे आगे बढ़ रहा है। हमने कहा था शुरुआती दौर में 1 ओवर में आपको 15 बनाने और 2 ओवर में 28, स्कोर 26 बनाए, यानी रन रेट के हिसाब से रन तो बिल्कुल सही बने इंडियन आर्मी घोट टीम के। हल्के हाथों से गेंद को पुश किया, टाइमिंग यहां पर अच्छा था, लेकिन टैलेंट का थोड़ा कम रहा, ताकत का कम इस्तेमाल। रोशन सालुंके अभी तक विकेट पे, उन्हें शौक लगाए कि थोड़ी ताकत लगाते तो छक्का आता, लेकिन ये बहुत आसानी के शॉट खेला, आसानी के साथ, फ्लिक ऑन द रिग्स। रोशन देखिए इस शॉट को रिप्ले में, ताकत थोड़ी कम लगाई और ये गेंद वाडिश लोगां पर, बेहतरीन कैच। थँक्यू सो मच। जाऊया मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याकडे। पनवेल प्रीमियर लीग साठी या दिवसामध्ये, आजच्या दिवसामध्ये प्रमुख उपस्थिती यांची लागली आहे ते सन्माननीय शिवसेनेची तोफ, सन्माननीय शिरीष दादा घरत यांचं शुभागमन झालंय। शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख सध्या या कार्यपदावर त्यांचं खूप मोठं योगदान राहिलं आणि त्यांचा शुभ सन्मान पनवेल प्रीमियर लीगच्या वतीनं आपण इथे करणार आहोत। तुम्ही सन्माननीय आदरणीय श्री शिरीष दादा घरत साहेबांना विनंती करेन की साहेब आपण या सन्मानाचा स्वीकार करावा आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आमचे सचिन दादा वासकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आजचे प्रमुख मान्यवर सन्माननीय शिरीष दादा घरत शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख यांचा शुभ सन्मान या PPLच्या महामंचावर आपण इथे करत आहोत। साहेब आपण आलात, या स्पर्धेला हजारो छान लाभलेत, एक आनंदाचं वातावरण आणि एक उल्हासदायक वातावरण या मंचावर तुम्हाला पाहायला मिळतं आणि तो सन्मान इथे केला जाईल। या पनवेल प्रीमियर लीगचे खंदे समर्थक सन्मान या सचिन दादा वासकर यांच्या शुभ हस्ते आपण इथे करत आहोत। मायेची उबदार भगवी शाल, हे भगव रक्त आणि हे भगवी आपल्याला मशाल पाहायला मिळतं आणि या भगवी शाल परिधान करून तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन आपण इथे सन्माननीय शिरीष दादा घरत साहेबांचं शुभ सन्मान होताना पाहायला मिळतं। साहेब, मनाच्या अंतःकरणापासून आम्ही आपले आभार व्यक्त करतो। यानंतरचा पुढचा सन्मान आपण करूया। सन्माननीय आदरणीय श्री दीपक दादा घरत शिवसेना पनवेल महानगर समन्वयक यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल।
डीजे, परंतु या लढतीमध्ये कोणाचा झेंडा फडकणार हे पाहावं लागेल. 4 गडी बाद 36 धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत आणि आता मात्र 15 चेंडू 36 धावा संख्येची आवश्यकता आहे. अर्धा प्रवास तय केलाय, अर्धा प्रवास अजूनपर्यंत तय करावा लागेल. 15 चेंडू 36 धावा बॅटिंग मार्कवर प्रीतम पाटील मात्र आक्रमक होतो. त्याच्या बॅट मधून हा पाहू शकाल षटकार. काय देखण्या पद्धतीची ही फटकेबाजी जारी आहे. अगली पेशकश, चांगला फटका खेळलाय, सुंदर सुंदर अनुजला चकवा दे चेंडू जाईल सीमा पलीकडे, मिळतील 4 चौकार. ते अप्रतिम आपण संगीताची मेजवानी पाहता. या स्पर्धेमध्ये प्रवीण टेंबे सर्वपक्षीय नेते मंडळी पाहायला मिळते. म्हणजेच राजकीय चपला बाहेर काढत या मंचकावरती पाहुणे मंडळी मोठ्या संख्येने येताना पाहायला मिळत आहेत आणि सर्व पक्षीय मंडळींचं, कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं पीपीएलच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. पनवेल प्रीमियर लीग में महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, आरपीआई जैसे कई कई बड़े पक्ष के नेता यहाँ पर आए. उन सभी का हमने स्वागत किया. कांग्रेस, राष्ट्रवादी कई नेता आए, उन सबका हार्दिक स्वागत. सर्व पक्षी आपण मंडळी पाहता, परंतु लक्ष वेधूया मॅच कडे, जिथे 12 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत राजवीर ओम ठाकूर इंडियन आर्मी घोड टीमला. 12 चेंडू 24, 12.00च्या सरासरीनं धावसंख्या बनवावी लागेल आणि ही धावसंख्या रोखायची असेल तर स्वर्गीय महादेव 11 विकास स्पोर्ट्स पेटाली टीमला चांगल्या गोलंदाजांचा वापर प्रवीण टेंबे इथे करावा लागेल. प्रथमेश केनी 8 गेंदे फेंकी, 22 रन दिए. तीसरी ओवर काफी निर्णायक रही इंडियन आर्मी के लिए. रन वसूल किए, लेकिन अब 12 बॉल 24 बन सकता है मुकाबला. 3 ओवर में 27 रन थे पेठाली के, लेकिन 3 ओवर में 48 रन है इंडियन आर्मी के. यानी ईट का जवाब पत्थर से. पहा प्रवीण, आता मात्र ड्रिंक टाइम एंड होतोय. जलप्राशन केल्यानंतर शक्तियुक्तीचा आता भडीमार पाहायला मिळेल आणि निर्णायक क्षणी मॅच कुणाच्या पाड्यामध्ये जाईल हे पाहावं लागेल. 12 चेंडू 24 धावसंख्येची आवश्यकता. 1 ओवर 12. शुरुआत में रन रेट था रोशन 14.40 का, लेकिन रन काफ़ी अच्छे बने. बल्लेबाज और कप्तान जल्दी आउट हुए, उसके बावजूद भी शानदार पारी. तेजस सालवी 5 गेंद 15 और प्रीतम पाटिल ने 4 बॉल पे 11 रनों की पारी. पहा, दोन्ही संघांचे प्रेक्षक अलोट गर्दी करतायत. खचाखच हे मैदान मात्र आपल्याला भरलेलं पाहायला मिळतं आणि प्रेक्षकांच्या साक्षीनं मॅच एका बाजूला घोट आहे तर दुसरीकडे पेठाली प्रीमियर लीगच्या माध्यमातून. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता. मयूर राजे अब हौसलों से उड़ान होती है. मयूर राजे के हाथों पर गेंद, मैन फ्रॉम तलोजे मजकूर. प्रीतम के लिए बॉल, स्टेयर ऑन द बॉल, वाइड लॉन्ग ऑन पे, फील्डर फंबलिंग. व्हाट अ शॉट
मिस फील्डिंग, मैच का टर्निंग पॉइंट, 24 रन बचाने 12 गेंद पे और ये खराब फील्डिंग. आणि निश्चितच प्रीमियर लीग मध्ये अशा पद्धतीचं खराब क्षेत्ररक्षण झालं तर आपल्या फ्रँचायझीसाठी आता अंगलट येऊ शकतो. 12 चेंडू 24 धावसंख्येची आवश्यकता होती. आता 11 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. गोलंदाज मयूरराजे तयार. ये चौका बहुत कुछ बताएगा आपको. रोशन, जिस तरह से चौका लगा ना मिस फील्डिंग का, मुझे लगा कि शायद मैच का वो टर्निंग पॉइंट बनेगा अगर अंतिम गेंद पे 6-4-3 या आंकड़ा बचता है तो. सन्माननीय जयेंद्र शेळके साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. पनवेल प्रीमियर लीग साठी त्यांचा अमूल्य सहकार्य आहे आणि आम्ही आपले या सहकार्याचे ऋणी आहोत. आपलं सहर्ष स्वागत. 10 चेंडू 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. मयूर राजेला निर्णायक पद्धतीने गोलंदाजीची आखणी करावी लागेल. क्षमता आहे या गोलंदाजामध्ये. राईट मोर द विकेट न चेंडू सफर केलाय. मिड टॉपला चेंडू जाईल. स्वतः संघनायक ऋतिक केनी चेंडू खाली. विकेटचं पतन. खेळाडू इथे बाद होतोय. राजवीर ओम ठाकूर इंडियन आर्मी गोट टीमचा फलंदाज प्रीतम पाटील. ऋतिक केनी, व्हाट अ कैच. नाउ बैक टू एक्शन. रिप्ले. मयूर राजे रिलीज ऑफ द बॉल. शॉट खेला बल्लेबाज ने. प्रीतम पाटिल, गेंद बहुत ऊपर गई थी. ये मिस टाइमिंग शॉट ना और आए नीचे कप्तान ऋतिक केनी. ये टाइगर देखिए अभी तक 2 कैच पकड़े इन्होंने. शानदार फील्डिंग. परंतु अलीकडच्या षटकामध्ये फिल्डिंग दाखवत असताना दुखापतग्रस्त झाला होता संघनायक ऋतिक केनी. परंतु आता त्याची कारकीर्द बहरली. चांगला झेल पकडला मोक्याच्या क्षणी आणि प्रीतम पाटीलला मागच्या दिशेने पाठवलं. 5 गेंद पे 20 रन बनाए ऋतिक केनी और फील्डिंग डिपार्टमेंट में भी नंबर 1 ये होते. कप्तान, मैच है डू और डाई का, करो या मरो. अगर ये मैच हारते हो ना तो सीधा घर का रास्ता. डेफिनेटली. आणि मंचावरील शुभागमन देखील तुम्हाला पाहायला मिळतं. आमचे आगरी वडापाव जो पेडगावचा सर्वात स्पेशल आणि फेमस वडापाव आहे. एक वडापाव जर तुम्ही खाल्ला तर त्या वडापावचे तुम्ही दिवाने व्हाल. असे सन्माननीय रूपचंद्रजी घरत यांचं शुभागमन व्यासपीठावर झालंय. आणि त्याच समवेत उसरली गावचे रुपेश भगत साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. उसरली गावचे गुणवंत खेळाडू संकेत गायकवाड यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालंय. त्याच समेत सन्माननीय सिद्धी करवल्याचे संदेश पाटील यांचं देखील आगमन. काशीनाथ शेठ केनी साहेब देखील उपस्थित आहेत. तदनंतर धोंडू शेठ तलोजा यांचं देखील शुभ आगमन झालंय. आणि सन्माननीय वैभव पाटील मामा यांना देखील आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. आणि सन्माननीय जयेंद्र शेठ शेळके यांचं देखील प्रचंड आपण प्रतिसाद यासाठी पाहिला आणि त्यांचं स्वागत केलंय या षटकारानं. What a stroke. That's a great mighty stand and dispatch. Chetan Patil, man from Kanpoli, under 26. Full toss गेंद. आ बैल मुझे मार और ये मारा है शॉट. वाइड लॉग ऑन सीमा पार. हैरत अंगेज 6 रन. काय जाग्यावरून हा फटका खेळला. काय पॉवर त्यानं जनरेट केली. उंचीचा पुरेपूर वापर केला आणि मनगटी पॉवर या फलंदाजाची पाहायला मिळते. आणि इथे आला षटकार. आता समीकरण 8 चेंडू 14. 8 बॉल 14 रन. क्या मुकाबला बना है. और मैंने कहा था कि इंडियन आर्मी ना स्टार कास्ट टीम है. इनका स्क्वाड बहुत मजबूत है. भले रोशन सालू के जल्दी आउट हुए, उसके बाद ये जबरदस्त बैटिंग परफॉर्मेंस. नीचे रखा गेंद को. रफ्तार बहुत तेज है लेकिन लेंथ को छोटा किया. तू शेर तो हम सव्वा शेर. टिट फॉर टॅट. ईट का जवाब पत्थर से. अलीकडच्या चेंडूवरती आपण उत्तुंग असा षटकार पाहिला. चेतन पाटील कानपुलीचा खेळाडू. त्याच्या विरोधामध्ये मयूरराजे तलोजे मस्कूर. त्याला जोर लावावा लागेल. आता समीकरण 7 चेंडू 14 धावसंख्येची आवश्यकता. जिंदगी मिली है तो कुछ करके दिखाओ. वक्त खराब है तो वक्त को बदल के दिखाओ. बैट को लगी थोड़ी सी गेंद. स्लाइस ऑन द बैट. एक और मिस फील्डिंग. ये 2 चौके याद रहेंगे टीम ऋतिक केनी पेटाली को. 2 खराब फील्डिंग, 2 चौके आए मुफ्त के और ये रोशन मैच का टर्निंग पॉइंट बनता हुआ. पा एकीकडे तळोजे मजकूर टीमचा मयूरराजे घाम गाळतो. परंतु अनुज मडवी यानं सोडलेला याने चौकार दिलाय आणि इथे मात्र 4 धावा. ढेंगातून फटीतून भोकातून पसार झाला. अनुज मडवी लॉन्ग लेग सीमा पर 4 रन. खराब फील्डिंग का नतीजा. और क्या ये नतीजा बनेगा मैच का टर्निंग पॉइंट. मेट्रो मैदान के ऊपर से देख सकते हैं आप. मेट्रो स्टेशन पेट पड़ा
नई मुंबई का डेवलपमेंट और नई मुंबई का केंद्र बिंदू है यहाँ पर PPL सीझन 2. पहा निश्चितच संदीप वास्कर यांनी या मैदानाची निवड का केली असावी याच मूलमंत्र पाहू शकाल. मेट्रोचा व्ह्यू. जरूर आने वाले सीजन 3 में मेट्रो से दर्शक आएंगे देखने के लिए. एक मेट्रो का अलग व्यू इंस्टाग्राम पर भी अपलोड किया है वीडियो इंस्टाग्राम से. मेट्रो का जो व्यू काफी बढ़िया था. काफी अच्छी सोच है सीजन 2 की PPL के लिए. 6 चेंडू 10 धावसंख्येची आवश्यकता. निर्णायक क्षणी ही मॅच आगलं वेगळं वळण घेताना एकीकडे घरकुलचा तेजस सालवी, दुसरीकडे चेतन पाटील कानपुलीचा जो 3 चेंडू 10 तर तेजस सालवी खेळतोय 5 चेंडू 15. आता समीकरण 6 चेंडू 10. बल्लेबाज के पक्ष में मुकाबला ज्यादा है. 6 गेंद 10 की आवश्यकता. लेकिन गेंदबाज को बताएंगे कभी हार मत मानिए क्योंकि एक पल में खेल बदल सकता है और आप जीत सकते हैं. 2 खराब फील्डिंग हुई, 8 रन गए, लेकिन जो कुछ हुआ उसे पीछे छोड़ दो और पीछे छोड़कर एक नई शुरुआत करो. 6 बॉल कंपल्सरी 10. पाच टोटल 4 चौकार सोडणं कुठेतरी डोक्याची घंटा ठरली आहे ती स्वर्गीय महादेव 11 विकास स्पोर्ट्स पेठाली टीमला. पहिलाच बॉल चांगला फटका खेळला, ऑन ड्राईव्ह केलंय, 1 रन झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होता परंतु चेतन पाटीलने नकार दिलाय. फक्त मिळते ती सिंगल. आता समीकरण 5 चेंडू 9 धावसंख्येची आवश्यकता. जरूर घोट और पेटाली के दर्शक दिल थाम के मुकाबला देख रहे होंगे. थोड़ी सी धक धक क्योंकि 5 बॉल कंपल्सरी 9 की आवश्यकता. कप्तान ऋतिक केनी के हाथों में गेंद. मुकाबला है डू और डाई, करो या मरो. अगर हारोगे तो सीधा घर. क्या मुकाबला बना है 5 गेंद पर. ये चेतन पाटिल ये तो नहीं हार मानेंगे. ये कानपुली के खिलाड़ी अपने गांव का नाम रोशन करते हुए. हे तो मेट्रो शॉट था. काय फटकेबाजी पाहायला मिळते. मुंह तोड जबाब दिला आणि आजच्या दिवसातील सर्वाधिक लांबलचक फटका चेतन पाटीलच्या बॅट मधून हा षटकार. स्टैंड एंड डिस्पैच, वाटर स्ट्रोक, क्या ताकत है इनके पास. 26 साल की उम्र और ये लंबा हिट वाइड स्लोगन के ऊपर से 6 रन. कमाल का शॉट था. 3 रन चाहिए अभी 4 गेंद पर. व्हाट अ मैच. पीछे किया, मौका बना था लेकिन थोड़ी धीमी गेंद थी. इस गेंद पर कोई नंबर नहीं. 3 बॉल 3 रन. ऋतिक केनी आता मात्र घर वापसी करतोय. ऋतिक केनीला इथे हिरो बनावं लागेल. कहो ना प्यार या फील्डनं ऋतिक रोशनला रातोरात सुपरस्टार केलं होतं. परंतु भर दिवसा सुपरस्टार व्हायचं असेल तर कॅप्टन कुल सरसेनापती ऋतिक केनीला कमबॅक हा करावाच लागेल. जो काम दुनिया को लगे नामुमकिन वही मौका होता है करतब दिखाने का, सिकंदर बनने का, असंभव को संभव बनाना. ये मौका बनेगा शायद टर्निंग पॉइंट. 3 बॉल 3 के जरूरत है. कोई फील्डर नहीं. 4 खिलाड़ियों के बीच में गेंद गिरी और ये क्या हुआ. तेजस सालवी नहीं पहुंच पाए लेकिन स्कोर लेवल है. पहा अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं स्वर्गीय महादेव 11 विकास स्पोर्ट्स पेटाली टीमचं. रक्ताचे अश्रू रडावे लागतील. ज्या पद्धतीचं आजच्या दिवसामध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं ते ऋतिक केनीच्या पूर्ण स्क्वॉडचं. घ्या जर सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर मध्ये खेळला जाईल. हा या स्पर्धेचा नियम आहे. पिटी पहा इथे ज्या पद्धतीनं नाट्यमय घडामोडी घडायला हव्या होत्या त्या आता घडताना पाहायला मिळत आहेत. पहा DJ प्रशांत यांचा पण टायमिंग सॉन्ग पाहता. आता 2 चेंडूने जिंकण्यासाठी 1 धावसंख्येची आवश्यकता आहे. स्कोर लिस्ट लेवल ऋतिक केनी चाहती है मौका मौका. यानी अगर ये मुकाबला होगा टाई तो होगा सुपर ओवर. पेटाली के पास एक ही ऑप्शन बचा है सुपर ओवर का. आणि सुपर ओव्हर होणं ही गरजेची बाब आहे. PPL मध्ये अजूनही एकही सुपर ओव्हर झाली नाहीये. त्याची वाट पाहिली जाते प्रेक्षकांकडून. नाम पटेल स्टार ओवर के स्टार बल्लेबाज है. स्ट्राइक पर 2 बॉल 1 रन. क्या आएगी डॉट बॉल. लगातार 2. क्या होगा सुपर ओवर का मैच. यूट्यूब पे दर्शक जुड़े हैं. दिल की धड़कने तेज. पेटाली को मिला है मौका 2 गेंद डॉट करने का. शायद हृदयाची स्पंदन वाढतायत.
2 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि समोर बॅटिंग मार्कवर पाहायला मिळत आहेत नाम पटेल. नाम कमवायचंय दोन्ही खेळाडूंना, परंतु आता कर्तब कोण दाखवेल. 2 चेंडू 1 धावसंख्येची आवश्यकता. फील्डिंग पोजीशन देखिए, मिड ऑफ, मिड ऑन को ऊपर लिया, कवर पॉइंट का खिलाड़ी आगे आता हुआ, स्क्वायर लेग थोड़ा सा आगे, विकेट कीपर और 2 स्लिप. टैपिंग बॉल खेला है क्रिकेट, नाम पटेल तोड़ के जाएंगे. ये देखिए मिस फील्डिंग, 4 मिस फील्डिंग चौके छोड़े पेठाली टीम ने और ये नतीजा था, इसीलिए हार मिली शायद. रोशन क्या कहोगे? नक्कीच क्षेत्ररक्षण खूप काही सांगून जाईल. ज्या पद्धतीचे झेल सुटले गेले, चौकार गेले, त्यानंतर षटकार आले आणि तिथेच पेटाली टीमचं अस्तित्व धोक्यात आलं आणि अशा रीतीनं पुढच्या दिशेनं मार्गस्थ होतोय राजवीर ओम ठाकूर इंडियन आर्मी घोडसंघ. 4 मिस फील्डिंग, 4 चौके ने छूटे ना सोहेल शेख, तो शायद यह मुकाबला एक गेंद पे 15-16 रनों में बचता, लेकिन देखिए अब एक गेंद बचा के मैच जीता है इंडियन आर्मी घोट ने. पहा प्रवीण, लीग स्टेजच्या या मॅचेस पाहायला मिळत आहेत आणि लीग स्टेज मध्ये हे सत्र पाहायला मिळतं. मैन ऑफ द मैच नो डाउट, सबसे लंबा छक्का जिस बल्लेबाज ने दागा मेट्रो स्टेशन के दर्शक के तरफ. 6 बॉल में 18 बनाए. बल्लेबाज है कानपुली के चेतन पाटिल, मैन ऑफ द मैच. चेतन पाटिल ने 1 ओवर में 1 विकेट लिया और गेंदबाज बल्लेबाजी